करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरातून अवैध गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी आणि अनधिकृत गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलाय। 2 संशयितांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या प्लॉट नंबर T9 गट नंबर 41B इथं 24 नोव्हेंबर रोजी अवैध गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। कोणत्याही वैद्यकीय परवान्याशिवाय संशयित व्यक्ती पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करत असल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ छापा टाकला। कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 2,28,310 रुपये किमतीचं साहित्य जप्त केलंय। गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची 98 पॅकेट्सही जप्त करण्यात आली आहेत। सरस्वती महिपती पार्क बालिंगा येथे कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग प्रशासन तसेच पोलीस प्रशासन विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत धडक मोहिमेमध्ये येथील सौरभ पाटील यांच्या घरी आज आम्ही छापा मारला असता पोलिसांमार्फत इथे बोगस डॉक्टर तसेच एक सोनोग्राफी करायची मशीन तसेच 98 MTP ला औषधं लागणारे ते किट आम्हाला इथे सापडलेले आहेत। त्यामुळे पुढील चौकशीसाठी आता आम्ही पोलिसांना बरोबर घेऊन संबंधित 2 संशयित आरोपी इथं आम्हाला सापडलेले आहेत। त्याबरोबर 2 लाभार्थी सुद्धा इथं आमच्या इथं उपस्थित आहेत ज्यांनी त्यांच्या मार्फत सोनोग्राफी केलेली आहे। तर पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागामार्फत पुढील कारवाई करण्याचा आम्ही आता प्रयोजन करत आहे। तपास अधिकारी टकले पुढील तपास करत आहेत। या गुन्ह्याची फिर्याद डॉक्टर उत्तम मदने यांनी दिली आहे। पोलीस तपास सुरू असून या बेकायदेशीर कृत्यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे।